औचित्यवाडी. काय येड्या कर तू काय माणसं कळत का नाही तुला काय डचाकली होते काय सगळं चांगला डोळा लागला तो तुमचं बरं आहे भाऊ तुम्हाला निवांत झोपा येतात. आणि तुला झोपायला काय आलं का तुला कोणी आडा आलं काय आम्हाला कशा झोपा येते काय ढोल वाजतं काय कोण तयार तुला झोप आहे ढोल वाजले तुम्हाला माहिती आहे ज्याला एका फटक्यात खाली पॅन्ट ओली करी. बरं कशाला आला टाकी भेटते का कुठून कशाची गॅसची. अरे सध्या तुटवडा आहे तो इकडे होते ना चालू गॅस तो अहो संपलाय ना आता गॅस. मग आता ते ना 45 दिवसांनीच भेटेन आता काय ते नवीन नियम आलेत ना जरा उशिरा भेटेल टाक्याला बुक केल्यानंतर लगेच देत नाहीत. म्हणजे लगेच नाही भेटणार का आता. ते काळ्या बाजाराचे टाके वगैरे बंद झालेत आता भेटतच नाही पहिली गोष्ट. कमून ओडिओपुटी पहिले लगेच भेटायची टाकी एक तर त्या दिवशी महिना झालाय भेटली बळच नेलती मी. अरे बाबा हे इराण इस्रायल अमेरिका यांचं युद्ध चालू आहे ना त्याच्यामुळे गॅसचा तुटवडा झालाय. ओडिओपुटी त्या युद्धामुळे नाही तेल बिले महाग झाले. आता परत भाव वाढले तेलाची गोड तेल बी 5-10 रुपयांनी वाढलं वाटतं. मला काय आणायचं डेपुटी ते युद्ध कमून लागला असं बुवा. अरे लावली कोणतरी कळ युद्धाला चालू काय होतंय काय वेळ लागतोय का आता आपल्या गावात शेजाऱ्या पाजाराची भांडण झाली म्हणजे कोणतरी कळ लावलेली असती म्हणजे कळ लागली लगेच पेटलं का युद्ध. आता लगेच कळ लावलेल्या काहीतरी शहानिशा झाली असेल तेव्हा लागले यांचे भांडणं. मला कळ काय लावायला काय लागत आहे तू कसा कळ लावितो गावात इकडे तिकडे कुणी लावित कोणी ना कोणी कोण लावले असं बरं डेपुटी ती कळ. जा ते आता नाव गुपित येते तू जा पळ. नाव गुपित म्हणजे कळलं पाहिजे ना जाल्याला कळलं पाहिजे मग. झालं तू काय करणार आहे ते नाव तुला कळलं जा येड्या नको पळ. काय कळीन काय करीन गाव मग डेपुटी जाल्याला जर माहीत झालं ना मी सगळीकडं प्रसार करीन सगळ्यांना सांगन एवढू एवढू. अहो त्यांच्यामुळे गरिबांचे किती हाल चाललेत टाकी भेटाना 2-2 तास नंबर लावते 2-2 तास. आहे पण आता काय त्याला पर्याय आहे? आता एकदा युद्ध संपलं का मग होईन सुरळीत सगळं आणि आपले करते ना प्रशासन काहीतरी करीन ना. गॅसचं काय नाही देतात बरोबर गॅस. डेपुटी गुपितले नाव मला सांगा ना मी कुणालाच नाही सांगणार. आपण तुला करायचं काय पंचायती करू कोणी भांडण लावू काय करू सांगा ना मला सांगा ना. तू म्हणणार नाही ना कोणाला बघा ते मग तुला त्याच्यामुळे सांगू वाटत नाही. येडीत का काय मी काडी तिकडे खबर होऊ नाही देणार. हा मी माझ्या कानात साठवून आणि तोंडात ठेवी. अरे या आंतरराष्ट्रीय मुद्दा आहे मोठा सांगू नको कोणला आपल्या गावातले सगळं कोणी कोण नाही नको का कुत्र होतं काळे त्याला नाही कोण आपल्या गावातले वतनदार आहे ना सदाभाऊनी काळी टाकली. असं कुठे असते का डेपुटी ती रान आणि ती एवढ्या लांब आपला सदाभाऊ कायला जाईन तिकडं. तो अजून पाण्यातच राहिला रे बाबा तुला काहीच खबर नसते त्याच्यामुळे पेपर वाचत जा म्हणतो व्हॉट्सअपला बघत जा. काय वाटतं मागच्या महिन्यात तात्या आलते का पुढं तात्या ते तात्या होय आज ना आपल्या गावात तात्या तात्या आपल्या गावातले ते आजोबा ते नाही ट्रम्प तात्या अमेरिकेचे. ट्रम्प तात्या हा आपली बाईची जत्रा होती ना इकडं काय आलते ते मसोबत जत्राला आलते. मसोबा जत्राला आपल्या जत्राला तात्या. हा आपल्या जत्राला नाही शेजारचं गाव नाही का मसोबा नाही का मोठा त्या जत्राला आलते. आणि मग तिथे येऊन काय केले त्यांनी तिथं नेमकं सदाभाऊ बी गेले जत्राला गेले होते यांची पैडी काढतात सदाभाऊ तुला माहित नाही का ट्रम्प तात्या अमेरिकेच्या आलेले गेले विचारपूस केली ओळख काढली सदाभाऊ त्यांची संग आणि ते सदाभाऊने तिथं काहीतरी बोलणार आणि त्याच्यात ठिणगी पडली. साधा भाऊ अशा का आम्हाला लय पक्का आहे बरं का डेपुटी. अरे गावात भांडणं वाद होतो ते ठीक आहे सदाभाऊने आंतरराष्ट्रीय कळ लावायची कशाला. बघा ना किती उद्ध्वस्त झाले तिने ते बॉम्बची बॉम्ब पडायला लागले. तुला सांगतो सदाभाऊच्या 2 बोलण्यामुळे एवढं युद्ध पेटलंय तू आता जा मला झोपू दे जाय. तुम्ही झोपा पण तुम्हाला सांगतो हे सदा भाऊमुळे ना आपल्या गावात गॅस ते माग झालाय हे ध्यानात असू द्या. तुम्ही ना आज ग्रामपंचायत मांडता का. अरे मी सांगतो सगळ्या लोकांना गावातल्यांना हे सदा भाऊनी सगळं तिकडे इराण इकडं तिकडं युद्ध पेटून दिलंय त्याच्यामुळे गॅस आणि तेल माग झालेलं आहे. यांना सदा भाऊला गावात ठेवू नका यांना बाहेर काढून द्या म्हणून. माय डोकं जर फिरलं ना डेपुटी मी माईकवर जाऊन वर एवढत बसन मग मंदिरावर. तो जीभ आहे ना सोल बांधली पाहिजे उपशिले पाहिजे तुला त्याच्यामुळे सांगत नव्हतो सदाभाऊचं नाव घेऊ नको कळ लावू नको तुला म्हणलं होतं ना मी त्याच्यामुळे नाव सांगत नव्हतो. आता मनात ठेव आणि तू जाय पळ भाऊ आंतरराष्ट्रीय मुद्दा ह्यो लय लोकांना सांगू नको लय लांब पाडसात जाते न्यायची उद्या तिकडं त्या दक्षिण कोरियाला वगैरे कळलं ना तर चोंगपोंग मग चायराचे बेसा इकडं आपल्याकडे पाडायचं काही जाय पळ. आग्राला आग लागायची कुठं ते मोठा नेता आहे त्यांच्या देशाचा त्याच्याकडे लय मोठं क्षेपणास्त्र आहेत जा. जाऊ द्या ह्या जाल्याला काही करता येणार नाही म्हणजे मूठ बांधून बसावं लागेल. बसा जा
आईला बरे येडे गावात भरले बा, चांगली डोकली लागली होती. ते भाऊसाहेब बी कमून ना काय. सुगंधा काय हो बरं झाले भेटली. आता बरं झालं भेटली म्हणजे आता काय? तुला माहितीये का गॅस महाग झालाय. का बरं महाग झाला? साधा भाऊमुळे महाग झालाय गॅस. सदाभाऊ मुळे? हा सदाभाऊ काय एजन्सी चालवतात काय गॅसची? एजन्सी बिजन्सी नाही चालीत. मग येडे तिकडे युद्ध कमी पेटलंय. मग सदाभाऊ मुळे भेटलं? मग तू तात्या इकडे आलता ना. ये ना सदाभाऊ. अरे जालू काय आलं? काय नाही रस्ता सोडून मग बोलत बसा ना. गाडी घेतली का काय? चोरून आणली गाडी घेतली का काय? अयो का हो? बघितलं का त्याच्यामुळेच काळी गाडी घेऊन येतो ते साधा भाऊ. अरे पण ते कसं आहे तिथं युद्ध करतील ते सांगा पहिले मला. तात्या इकडे आलता ना. कोणतं तात्या? तात्या तुझं जत्राला आलता आपला म्हसोबाच्या जत्राला. म्हसोबाच्या जत्रेला तात्या आला होता? ट्रम्प तात्या नाही का? ट्रम्प तात्या? इराणचा ट्रम्प तात्या. अहो इराणचा नाही, तो अमेरिकेचा आहे. हा आणि तो म्हसोबाच्या जत्रेला कशाला येईल? कशाला म्हणजे साधा भाऊने आमंत्रण दिलं तर त्याला. तेव्हा भांडण झालं का त्यांचं? तेव्हा भांडण नाही, साधा भाऊने टाकली थिणगी आणि ते पेटले ना. वा सगळं बॉस पोटून फेसपोट सगळे उद्ध्वस्त करायला लागले. त्यालाच त्याच एजन्सी तीन म्हणली. हा का? त्याच्यामुळे त्याला ना गॅस महाग मग झाला. तुम्ही आता सदाभाऊ आले त्यांना विचारायचं ना. येडी का काय? तोंडात माझे दात राहिले असते का? जावा सदाभाऊ परत तुम्हाला कुठं भेटले तर कोणाला तरी विचारा. चालतंय. ए, सुगंधा आता काय? शब्द आहे ना मोठे ठेव, मला सांगू नका. तो तात्या ऐकून बरं का तुमचा ड्रम का ट्रम ताता कोणता तो? नाही ऐकत. अय पारे कुठं चाललीस? तुम्ही कुठे गेलता? कुठं गेलतो म्हणजे तुला माहितीये का काय गॅस कमी महाग झालाय? का महाग झालाय? युद्ध चालू आहे म्हणून महाग झालाय. आणि ते काय आपलाच नाही, अख्ख्या जगाचा महाग झालाय. ते कम महाग झालाय माहितीये का? ते युद्ध पेटले म्हणून महाग झालाय. मग आता युद्ध पेटल्यावरती सगळ्या गोष्टी महाग होणारच ना. कॉमन सेन्स थोडा आहे का नाही हो तुमच्यात? पण ते युद्ध कुणी पेटलं हे तुला माहितीये का? कुणी पेटवलं आता? आपल्या साधा भाऊनी युद्ध पेटलं. खरंच तुमच्या डोक्यात ना कांदे बटाटेच भरलेले आहेत. तुम्ही घेतली बेतली तर राही ना. हा येडी का काय? मी घेईन का? अरे ते तात्या आपल्या गावात आलता आणि साधा भाऊन काही सांगितलं त्याला. युद्ध पेटलं आणि त्याला आणि गॅस महाग झालाय. कोणता तात्या? ट्रम्प तात्या. डोनाल्ड ट्रम्प. हा आणि ते कशाला येतील आपल्या गावात? म्हसोबाच्या जत्राला. खरंच तुम्ही पागल झालाय. अहो अमेरिका कुठं, आपलं गाव कुठं, आणि ते मसोबाला इकडं मानतात का ते? आणि कशाला येतील पण आपल्या गावात ते? उगा येड्यासारखं काय पण बोलू नका. आणि कुणी खूळ घातलंय तुमच्या डोक्यात? तुला जर खरं खोटं करायचं नाही ज्याला खरं खोटं करून दे. चल तू साधा भाऊकड, तुला खरं खोटंच करून देतो मी आजच्या. चला तुम्हालाच तिथं दाखवते काय कुठाने हा करता चल तुम्ही. चल चल साधा भाऊला विचारू ना. साधा भाऊ हा म्हणले मग तुला सांगतो मी काय काच काय जाल्या. चल ना. काय डोक्यावर पडले माणूस ग बाई. साधा भाऊ हा मोबाईलवर माहिती येते का काय? बघतो बातम्या इकडल्या तिकडल्या. कोण काय करीत आहे कोण काय करीत आहे बघत असतो. लय चेत्रीराव साधा भाऊ तुम्ही. काय झालं चात्रेपणाला आता? काय झालं म्हणजे? खुशाल तात्या आले मला सांगितलं नाही राव. कधी? आपल्या म्हसोबाच्या जत्राला तात्या आली नव्हती का? तात्या आले होते ना, तात्यांना बोलवलं होतं, आले होते तात्या. बघितलं का? मला तरी सांगायचं ना तुम्ही तात्या आलीत म्हणून. आता तात्या म्हणले दुपारी येईन पण फार संध्याकाळ झाली त्यांना यायला. त्याच्यामुळं आलते गेले जेवून 2 घास. कचून जेवले? त्यांनी सोडलं होतं मटण, हा पण ते कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले घ्या नाही तर तुम्ही कू. मग ते म्हणले नको मला कू. मग त्यांनी असं खाल्लं. काय साधा भाऊ हा. तुमच्या सारखा माणूस गावात नसले पाहिजे राव. का? का म्हणजे तुम्ही खुशाल युद्ध पेटून दिलंय. काय म्हणतात खुशाल? कोणतं युद्ध? ते इराणचं निकाड. म्हणजे ते युद्ध मायामुळे झालं? बघ बघ कोणामुळं म्हणतात मायामुळं झाले. तुम्हीच पेटील आणि तुमच्यामुळं झाले. माझ्यामुळं? मग ताते नव्हते आले का? म्हसोबा जत्राला चांगलं जेव घातले. कोपरा एवढं ओघळ गेला तरी आमटी पाहिजेच होती त्यांना. तात्याचा आणि त्या युद्धाचा काय संबंध? कोणते तात्या?
ते इराणचे तात्या ट्रम्पचं चाललंय यांचं. ट्रम्प तात्या ट्रम्प तात्या म्हसोबाच्या जत्राला आलते मग आणि ते जेवले. हा मग मी काय केलं ट्रम्प तात्याला, मी थोडंच काय सांगितलंय. तुम्ही कान भरवले वाटते त्यांचे की युद्धासाठी म्हणून युद्ध झालं अयो ट्रम्प आणि म्हणून सगळं महाग झालं असं आमच्या नवरोबाचं म्हणणं आहे. म्हणणंच आहे. आणि त्या तात्याला तुम्ही जेव घातले, त्यांच्या तोंडाने म्हणले जेव घातले. म्हसोबाच्या जत्रेला तात्या आलते. मग आले होते का नव्हते? त्यांना जीव घातलं होतं म्या. घातलं होतं का नव्हतं? आणि म्याच सांगितलं कानात ते इस्रायलकडे जा आणि तिथून त्या इराणवर हल्ला करा आणि मग त्यांनी झालंय ते चालू, आता झालंय. अहो काय झालंय खुशाल झालंय ते चालू झालंय. अहो तुमच्यामुळं गरीब मारायला लागलेत. गॅस भेटाना आम्हाला, त्याला 10 रुपयांनी वाढलंय. आता आम्ही कसं जागायचं? गॅस भेटा ना, मग लाकडं बिकडं तोडून आणायचे. आता हे काळ कठीण आहे, घ्यायचं त्याच्यातून आता सावरून घ्यायचं बाबा. काय सावरून घ्यायचं? माझ्याकडे आई कुराड, मी एका टप्पूत आहे ना लाकडं तोडी. गॅस असेल ना, पण आता 8-10 दिवस पुरण ना. काय साधा भाऊ खुशाल, तुम्ही इराणचं युद्ध पेटून दिलं राव, आमच्या पोटावर मारलं. पण तुला कोणी सांगितलं हे? आतली बातमी होती, तुझ्या कानावर कशी आली? मी ट्रम्प तात्याला जीव घातले. बघ झाले की नाही खरं? नाही पण सांगितलं कोणी मला ते तरी सांग. साधा भाऊ तुम्ही पण ह्यांच्या नादी लागताय. अहो एवढं डोकं जर असतं तर आज एवढं नाही त्याच्या बिचारात त्याच्या डोक्यानी चलत नाही. त्याचा रिमोट कंट्रोल तिसरीकडेच असतो. ते जसे टिरिंग फिरिते तशी याची गाडी त्या माणसाकडे वळती. तुला पण माझी ट्रम्प तात्याची भेट झाली ना. म्या म्हसोबाच्या जत्रेत ट्रम्प तात्याला आळणी खाऊ घातलं, तिखट खाऊ घातलं, काळा रस्सा, पांढरा रस्सा. एवढी माहिती तुला सांगितली कोणी? तुम्हाला काय करायची? कोणी सांगितली माझी? तुम्ही चांगल्या माहिती करून घेता मायाकून, परत त्याला बी ठेवायचे नाही. त्याला बी तुम्ही थिनग्या देता टाकून, म्हणजे झालं आमचं सगळं वाटूळ. अहो पण तुम्हाला स्वतःची अक्कल आहे का नाही थोडी तरी? अरे पण माझ्या हळूच कानात सांगितलं तर मी नाही काही करायचं. सांग मला. मी नाही सांगणार. नाही? मी मग गोपित तात्यालाच सांगतो, ट्रम्प तात्याला. काय सांगता? बॅलिस्टिक नाहीतरी इराणवाल्यांना काय असं निघन भोंग येईन घराव तुझ्या फट बोस भोगा. अजिबात हसत्या बिस्त्या गोळा करावं लागत नाहीत, डायरेक्ट भोगत होत. बॅलिस्टिक क्षेपणास्त्र ते फक्त असं मोबाईलवर सर्च करीत आहेत. जालो बटन दाबलं खट. हो साधा भाऊ, नाही तू नाव सांगितलं तर ठीक, नाही तर तुझ्या घरावर 2-3 क्षेपणास्त्र आणि तुझा आणि पारूचा फोटो मोबाईलमध्ये आहे, मोठा करीन, फ्लेक्स लावीन भाऊ पूर्ण. मग सगळे बुकेच बुके व्हॉट्सअपला. हो जाऊ द्या. सांगा लवकर सांगा, नाही तर आपल्या घरावर लगेच पडल. लगेच नको नको फोन लावा. सांगू तू. मला डेपुटीने सांगितलं होतं. डेपुटी याच्यात कारणीभूत सगळा साधा भाऊ आहे. डेपुटीने सांगितलं? हा, या साधा भाऊनी ना सगळं पेटून दिलं. इराणचं अमेरिकेची मारण्याची भांडणं चाललीत आणि सगळं उद्ध्वस्त केले. त्याच्यामुळे आपल्या इकडे घ्यास ती माग. डेपुटीला पुतीन म्हणू का पुतना मावशी म्हणू? काही मान असं घेते जवळ 20 पाहिजे रे, 20 पाहिजे. काय वेळेस पाहिजे खरं ते सांगितले. आता तुमच्या तोंडाने सांगितले तात्या आलते ड्रम तात्या आपल्या गावात. आता पहिलं आहे ना डेपुटीच्या घरावर सोडितो एक. आम्हाला वाचवा. तिथला धोरण जाळ दिसला ना मग तो या घरावर सोड. बा साधा भाऊ तिथे सोडायच्या आधी मला सांगा, मी त्यांची घ्यायची टाकी उचलून आणि आम्हाला टाकी दहा पाडू का? बघा डेपुटी काय मैफल बसली. आले पुतीन, आले पुतीन, लांबून माझ्या बघत अजिबात नाही. हे आतून काड्या घालणारे आहेत. आम्हाला कशाला मध्ये घ्या, तुमचं काय चाललंय मला काय माहित. हा का? आता तुम्हीच खूळ घातलाय डोक्यामध्ये. माझ्या म्हसोबाच्या जत्राला तात्या आलते, ट्रम्प तात्या. कोण म्हणलं? ट्रम्प तात्याच्या कानात मी सांगितलं युद्ध करा. मग इस्रायलकडे गेले ते, मग ते इराणवर लगेच बॉम्बारी. आणि तुम्ही जालूल सांगता? काय सांगितलं चालू? ट्रम्प तात्याला मी सांगितलं. डेपुटी मग सांगितलं नाही का? आता मोकार तुम्ही पलटायचं नाही बरं का? आणि सोबत बसून मटण खाल्लं, मटण रस्सा खाऊ केली. घातलं, रस्सा पेले. तुम्ही नव्हते म्हणले का मला?
विक्रम तात्याला सगळं आमंत्रण देऊ शकतो, मला वाटलं आला असन तिथंच काहीतरी युद्धाची ट्रम्प तात्याचा फोन लागला नाही, मी चेअरमन तात्याला केलता फोन, चेअरमन तात्या घेऊन गेले, तुम्ही चेअरमनचं ट्रम्पन केलं पार. अरे त्या पुतीन वनी नका वागू, बाजूला बाजूला राहून दोघांचे भांडणं लावून देताना तुमचे अस्त्र शस्त्र चालले इकडं, तस नका करू. सदा भाऊ आंतरराष्ट्रीय जे मोठाले प्रश्न आहेत ते तुम्ही निपटता ना, गावातले बारीक बारीक कोणाचं गटार तुमलं वेळ पडली मी काढतो. वेळ पडली ना, इराण आणि इस्रायल, युक्रेन आणि रशिया माझ्या शब्दाचा मान ठेवते ना वतनदार म्हणले म्हणून थांबा म्हणते. म्हणूनच म्हणलो ना मग आम्ही. यांच्या दोघांपुढे नाटो सुद्धा हरलेली आहे, माझं हे ऐकत नाहीत आणि यांचं भांडण मला मिटवता येत नाही. नाही पण तुम्ही कळ लावल्यामुळं खरं भांडणं पेटले आणि गॅसचा तुटवडा आलाय. असं का? हा तुम्ही गोरगरिबाचे हाल व्हायला लागले, जालूचे हाल झाले तुमच्यामुळे. जालू मोठा पैप आण, यांच्या गोबर गॅसला जोडव आणि तो गॅस चालू कर. पण यांचा गोबर गॅस मला उपकार नाही लागत कुणाची, नाही टाकी बी आता नाही म्हणून. आता गोबर गॅस शिवाय पर्याय नाही. यांचा गोबर गॅस आहे, मटेरियल कमी पडलं आमच्यासारख्या 4 सुज्ञ माणसांना बोलवा, तुमच्या गॅसची पूर्तता करून देऊ. पण माझं आणि त्या युद्धाचा काही संबंध नाही रे भाऊ. अहो आता तरी डोक्यात घ्या. येडा झाल्या मागे तुम्हाला लय बोर करीत होता, मला आता इथून उठून जाईन काहीतरी म्हटल्यावर म्हणून मी आपलं तुला सांगायचं म्हणून. मला याड्यात काढलं का? मला याड्यात चल काय बघ त्यांच्याकडे आता. लाकडं तोडायला नको लागू टाकीच्या माग, तिकडे टाकी माळावर जाऊन 2-4 बाबळ्या ढाळून आण. सदा भाऊ जाऊ द्या, गेलाय ना आता, काय परत बोलिता का काय त्याला? आयला काडी लावायची, टेप रेकॉर्ड चालू करायचं, हे भय येतं ना असं दुपारी इकडं. आणि तुम्ही आमच्या पाठीत ते आलेले, ते ग्रामपंचायत मध्ये आलेले लोक आमच्या विरोधात भडकून द्यायचे, मग एखादा भडकून दिला तर तुम्हाला कसं वाटलं? हा बसलो होतो ना दुपारी नीट. हा? बरं भडकून द्यायचे, पर आंतरराष्ट्रीय मामल्यात आता मला काय माहित, मला वाटलं समजन त्याला, पण ती येड्या डोक्याच्या आल्या बायकोला घेऊन आला, त्याला काय माणूस म्हणावा का? बरं नाही म्हणले, माय खिशात हे क्षेपणास्त्र, त्यांनी मला कपडे काढायला लावले असते. नशीब काय व्हॉट्सअपवर वगैरे टाकलं नाही त्यांनी त्याच्या बायकोला हाताने लिहून की सदाभाऊमुळे भांडणं पेटले इराण इराकचे, त्याच्यामुळे लय ना तुम्ही आंतरराष्ट्रीय मुद्द्यात हात नका घालीत. जो येऊ का ते तेवढं गॅसचं बघा, जालूच आमच्या गोरगरीब आमचे जायला लागले. आंतरराष्ट्रीय मुद्दे आहेत ना आम्ही तुमच्याकडे दिलेले आहेत, आम्ही आंतरगाव मुद्दे धरीत होत. नाही पण हे गॅसचा तुटवडा तेवढा दूर करा, जालूचं लय बिचारच हे. येतो, राम राम.